तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। तर बघा, आज मागच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो आहोत की सर्कलचे वेगवेगळे पार्ट्स वगैरे, आणि ते सर्कलच्या रिलेटेड आपण शिकलो आहोत कॉर्ड्स, डायमीटर, सेगमेंट, रेज, लाईन्स आणि रेडियस, सेंटर, हे सर्व पॉइंट्स आपण शिकलो आहोत। तसंच आपल्याला आता क्वाड्रिलॅटरल शिकायचे। तर क्वाड्रिलॅटरल काय असतात, काय नाही, आणि किती साइड्स नुसार कोणते कोणते वेगवेगळे क्वाड्रिलॅटरलचे नेम्स असतात हे आपल्याला जाणून घ्यायचे आज। तर बघा, आपल्याला क्वाड्रिलॅटरल याला म्हणतात ट्रायंगल आणि याला म्हणतात स्क्वेअर। जर चारही बाजू इक्वल असतील तर त्याला म्हटलं जातं स्क्वेअर, आणि तीन बाजू जर सारख्या असतील तर त्याला म्हटलं जातं, तीन बाजू जर असतील तर त्याला म्हटलं जातं ट्रायंगल, आणि चारही बाजू जर सारख्या असतील तर त्याला म्हटलं जातं स्क्वेअर। तर स्क्वेअर्स, क्वाड्रिलॅटरलला नेहमी किती बाजू असतात? क्वाड्रिलॅटरलला किती बाजू असतात? 4 साइड्स। किती बाजू असतात? 4 साइड्स। आता क्वाड्रिलॅटरल मध्ये स्क्वेअर पण येतोय आणि रेक्टँगल पण येतो। काय येतो? रेक्टँगल सुद्धा येतो क्वाड्रिलॅटरल मध्ये। तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे की वेगवेगळ्या साइड्स नुसार की आपल्याला कसं कसं कोणत्या क्वाड्रिलॅटरलचं, म्हणजे कोणते जर 4 साइड असेल तर त्याचं नाव काय आहे, 5 साइड असेल तर त्याचं नाव काय, 6 साइड असेल तर त्याचं नाव काय। तर बघा, स्क्वेअर आणि रेक्टँगल मध्ये फरक तर तुम्हाला माहिती असेल, याच्यामध्ये चारही साइड्स इक्वल असतात आणि याच्यामध्ये अपोजिट साइड इक्वल असतात, विरुद्ध बाजू समान असतात, आणि स्क्वेअर मध्ये चारही बाजू या सारख्या असतात। तर बघा, हे तुम्हाला व्यवस्थित लिहून देतोय मी, कसं कसं काय काय असतं हे पण तुम्ही लिहून घ्यायचं आहे। तर कोणाला काय म्हणतात हे पण तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे। तुम्हाला 8 पर्यंतच गरजेचं असतं। बघा, आता बघा, इथे आपण लिहूयात साइड्स आणि इथे लिहूयात नेम। आता आपण सुरू करूयात। 3 साइड्स, किती? 3 साइड्स असतात त्याला काय म्हणतात? ट्रायंगल। काय म्हणतात? ट्रायंगल। ज्याला 3 साइड्स असतात त्याला म्हटलं जातं ट्रायंगल। आता सेकंड वन, आता साइड्सने लिहिते, फक्त 4 साइड असण्याला म्हणतात क्वाड्रिलॅटरल। क्वाड्रिलॅटरल का बरं? स्क्वेअर का बरं नाही म्हणत? कारण की याच्यात स्क्वेअर पण येतात, याच्यात रेक्टँगल पण येतात, याच्यात रॉम्बस पण येतात, असे भरपूर येतात, म्हणून याला 4 साइड्स असणाऱ्याला म्हणतात क्वाड्रिलॅटरल। कळालं? आता थर्ड वन, 5 साइड्स असणाऱ्याला म्हणतात पेंटॅगॉन। काय म्हणतात? पेंटॅगॉन। 5 साइड्स ज्याला असतात त्याला म्हटलं जातं पेंटॅगॉन। फोर्थ वन, 6 साइड्स ज्याला असतात त्याला म्हटलं जातं हेक्सागॉन। काय म्हटलं जातं? हेक्सागॉन। लक्षात घ्यायचंय व्यवस्थितरित्या, कसं सांगतोय मी। 6 साइड असणाऱ्याला म्हणतात हेक्सागॉन, 7 साइड असणाऱ्याला म्हणतात हेप्टॅगॉन। काय म्हणतात? हेप्टॅगॉन। 8 साइड असणाऱ्याला म्हणतात ऑक्टॅगॉन, आणि 9 साइड असणाऱ्याला म्हणतात नोनॅगॉन। काय म्हणतात? लक्षात घ्यायचंय, 9 साइड्स असणाऱ्याला म्हणतात नोनॅगॉन। काय म्हणतात? नोनॅगॉन। आता मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय 10 साइड्स ज्याला असतात त्याला काय म्हणतात, हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगायचंय याच्या व्यवस्थित। आणि तुम्हाला हे पण जाणून घ्यायचं आहे की याला क्वाड्रिलॅटरल, 4 साइड्सला क्वाड्रिलॅटरल का बरं म्हणतात, की कारण की क्वाड्रिलॅटरल मध्ये कोणते कोणते प्रकार येतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थितरित्या। रॉम्बस, बघा, स्क्वेअर असा असतो, चारही साइड्स इक्वल, ट्रायंगल असा असतो, आणि रॉम्बस असा असतो। तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या रीत्या, ज्याला 4 साइड्स असतात पण त्याला क्वाड्रिलॅटरल, सर्वांना क्वाड्रिलॅटरल म्हटलं जातं। सेपरेटली आपण कोणाला स्क्वेअरला क्वाड्रिलॅटरल म्हणतो, 4 साइड्स असणाऱ्याला आपण सेपरेटली स्क्वेअरच असं म्हणू शकत नाही, कारण की त्याच्यात वेगवेगळे प्रकार येतात। समजतंय तुम्हाला? सगळ्या साइड्सला काय काय व्यवस्थितरित्या आपण म्हटलंय हे तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि लर्न पण करायचंय। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। थँक्यू।